कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. त्वत्पद छंद निरंतर राहो, त्वत्पद छंद निरंतर राहो, प्रेम मनातून वाहो, प्रेम मनातून वाहो, त्वत्पद छंद निरंतर राहो, त्वत्पद छंद निरंतर राहो. तव इच्छाती माझी व्हावी, तव इच्छाती माझी व्हावी, हेच मनाला भावो, हेच मनाला भावो, त्वत्पद छंद निरंतर राहो, त्वत्पद छंद निरंतर राहो, निरंतर निंदो बंदो कोणी मन हे, निंदो बंदो कोणी मन हे, प्रेम भरे ते साहो, प्रेम भरे ते साहो, त्वत्पद छंद निरंतर राहो, त्वत्पद छंद निरंतर राहो. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर दैनंदिन मननामध्ये मी सौ V.A. रुकडीकर आपले स्वागत करीत आहे. सदर मनन ब्रदर स्टॅनली लिखित अभिवृद्धीमधून घेतले आहे. आजचा विषय आहे बर्फाहून शुभ्र आणि आजचा शास्त्रभाग आहे योहान याचा 16वा अध्याय 12 ते 28 ही वचने आणि आजचे विशेष वचन आहे प्रकटीकरण याचा 2रा अध्याय आणि 29वे वचन. आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐकू. प्रिय मुला, आंतरिक झगडा हा तुमचे मन शरीर यामध्ये असतो. जे तुम्ही करू इच्छिता ते तुम्ही करू शकत नाही, परंतु ज्याचा तुम्ही द्वेष करता तेच तुम्ही करीत राहता. मी तुमचे गाऱ्हाणे ऐकतो. मला या दयनीय स्थितीपासून कोण सोडवेल? घाबरू नका, मी तुमची काळजी वाहीन. मी जीवनाचा आत्मा आहे. मी तुम्हास नवी शक्ती प्रदान करीन. तुमच्या पापिष्ट इच्छेखातर मात करण्यास मी तुम्हास सामर्थ्य देईन. रोमकरासपत्र याचा 7वा अध्याय 22 ते 24 वचन. मजबरोबर चालत राहा, तुम्हाला आवडो किंवा न आवडो. मी जे तुम्हा सुचवितो त्याचे आज्ञापालन करा. जर तुम्ही मला विरोध कराल तर प्रत्यक्षात तुम्हाला कोण मदत करील? मी खिन्न होणार नाही का? जर तुम्ही मला खिन्न करीत राहाल तर मी शांत होऊन जाईन. प्रियांनो, हे तुम्हाकरिता चांगले नाही. गलतीकरासपत्र याचा 5वा अध्याय आणि 16वे वचन. मी पवित्र आत्मा आहे. मला तुम्हाला बर्फाहून शुभ्र करायचे आहे. तुम्हामध्ये जे अशुद्ध आहे ते मला सहन होत नाही. तुम्ही माझे पवित्र मंदिर आहात. माझे मंदिर अशुद्ध झालेले मी कसे काय पाहू? 1 कोरिंथी याचा 6वा अध्याय आणि 19वे वचन. पवित्रतेबद्दल प्रीती व पापाबद्दल तिरस्कार मी तुम्हामध्ये निर्माण केला आहे. तुमचा सत्सत विवेक तुम्ही नीट व स्वच्छ ठेवावा. जेव्हा मी माझा शोधप्रकाश तुम्हावर पाडितो तेव्हा तुम्ही मला स्वतःला बंदिस्त करून घेऊ नका. प्रकटीकरण याचा 2रा अध्याय आणि 23वे वचन. माझी वाणी ऐकण्यापासून परावृत्त व्हाल तर तुम्ही सैतान जो लांडगा व गर्जणाऱ्या सिंहासारखा आहे त्याचे सहजगत्या भक्ष बनाल. जर तुम्हाला त्या दुष्टाचा पाठलाग करावायचा असेल तर तुम्हाला माझा पाठिंबा आवश्यक आहे. तुम्ही मला पत्कराल तेव्हा मी तुमच्या पाठीशी उभा राहीन. याकोब याचा 4था अध्याय 5 ते 7 वचन. शत्रू पाण्याच्या लोंढ्यासारखा अचानक व मोठ्या प्रमाणात येईल. घाबरू नका, स्थिर व्हा. मी त्याच विरुद्ध झेंडा उभारीन. यशया याचा 59वा अध्याय 19b.
मी तुला दुष्टतेच्या आध्यात्मिक शक्तीबरोबर माझी तलवार कशी चालवायची याचे कसब तुझ्या हातांना व बोटांना शिकवेन. म्हणून देवाची शस्त्रसामग्री घ्या. इफिस्करासपत्र याचा 6वा अध्याय 12 आणि 17 वचन. माझा शब्द व ख्रिस्ताचे रक्त याविरुद्ध सैतानाची मात्रा चालणार नाही, परंतु तात्काळ विजय मिळेल अशी अपेक्षा करू नका. हे युद्ध लांबेल. शत्रू सैतान सहजासहजी सोडणार नाही. बळाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर आत्म्याने जय मिळतो. जखऱ्या याचा 4था अध्याय आणि 6वं वचन. लढाईत तुम्ही हरलात तरी निराश होऊ नका. माझ्या लोकांकरता अपयश हा शेवट नाही. जोपर्यंत मी तुम्हाबरोबर आहे आणि पिता व पुत्र तुम्हाकरिता वर आहेत, तोपर्यंत तुम्ही युद्ध सोडू नका. तुम्हाला अपयश का मिळाले याचे कारण मी तुम्हाला सांगेन. विजय प्राप्त करणाऱ्यापेक्षाही तुम्ही श्रेष्ठ व्हाल. आपण प्रार्थना करू. पवित्र परमेश्वरा, धन्य तारका, तू आमचा खडक व आमचा दुर्ग आहेस. देवप्पा, आम्ही तुझ्या चरणापाशी नम्र आणि लीन होऊन येतो. आमच्या मनात पवित्रतेबद्दल प्रीती व पापाबद्दल तिरस्कार निर्माण व्हावा यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. आम्ही विश्वासू राहावं, संयमी राहावं, तुझी वाणी ऐकण्यापासून परावृत्त होऊ नये यासाठी तू आमचा मार्गदर्शक हो. आमच्या प्रत्येक कार्यामध्ये आमच्या संगती राहा. तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या पवित्र आणि गोड नावात मागते म्हणून एक पित्या. आमेन.